डिलाइट्स, जोरदार टाळ्याने आपण उत्तरा देशमुख यांचं स्वागत करूया. सुवर्णा फडणवीस मॅडम आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण सुवर्णाजींचं स्वागत करूया. माफ करा. आणि डायनिंग डिलाइट्स यांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रोव्हाइडिंग द बेस्ट डिनरवेअर अँड डेकोर आयटम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातले जे कुंभार आहेत किंवा कारागीर आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कारागिरीने तयार झालेल्या वस्तूंचं ते एक्झिबिशन करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना एक वेगळी बाजारपेठ मिळवून देत आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि प्रत्येक कस्टमरची आवड निवड लक्षात घेऊन त्यांना परफेक्ट प्रोडक्ट निवडण्यासाठी सुद्धा त्यांची मदत असते. त्यांचं डेकोर आयटम्स तुमचं घर आणि ऑफिस सुशोभित करण्यासाठी आणि त्याची शोभा वाढवण्यासाठी नेहमी तयार असतात. डायनिंग डिलाइट्स, जोरदार टाळ्यांनी आपण फडणवीस मॅडम यांचं स्वागत करू. थँक्यू सर. चल. नमस्कार सगळ्यांना. मी सुवर्णा फडणवीस. तुम्हाला दिसतंच आहे डायनिंग डिलाइट्स हा आमचा ब्रँड आहे. सो डायनिंग डिलाइट्स, अंडर डायनिंग डिलाइट्स आमच्याकडे सिरॅमिकची क्रॉकरी आहे, होम डेकोर, गिफ्टिंग आयटम्स. रिटेल आउटलेट आहे आमचा इथेच पार्ल्यामध्येच आहे. पार्ले स्टेशनच्या अगदी जवळ नेमिनाथ अपार्टमेंट तिथे आमचं शॉप आहे. सो मी सुरुवातीलाच सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की नक्की आमच्या शॉपला येऊन व्हिजिट करा. तुम्हाला आमच्या प्रॉडक्ट्सची क्वालिटी कळेल. त्यानंतर आमच्याकडे वाईड रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत. आणि जे पण आता वॉक इन कस्टमर्स येतात त्यांना म्हणजे ते जेव्हा म्हणतात की तुमच्याकडे खूप छान प्रॉडक्ट्स आहेत आणि रेंज खूप आहे तर ऐकूनच म्हणजे खरंच खूप छान वाटतं. सो सो ही आमची टीम, मी सुवर्णा फडणवीस, उत्तरा देशमुख ही पण माझी पार्टनर आहे आणि ऋषिकेश आणि राघवेंद्र हे पण आम्हाला म्हणजे सपोर्ट करत असतात. सो मी एकटी काही याच्यामध्ये करत नाही. आम्ही सगळे मिळून डायनिंग डिलाइट्स चालवतो. सो आम्ही 4 जण मिळून. अबाउट डायनिंग डिलाइट्स आम्ही साधारण 2018च्या एंडला सुरुवात केली. आम्हाला सगळ्यांनाच क्रोकरीची बेसिकली म्हणजे आवड होती. छान छान क्रोकरी पाहिली की कोणाला म्हणजे आपलं घर सजवायला वगैरे तसं तर आम्हाला असं वाटायचं की सगळ्यांना आपण तसं प्रोव्हाइड करूया. सगळ्यांचं घर छान सुशोभित करण्यामध्ये आपण त्यांची मदत करूया आणि चांगले चांगले प्रॉडक्ट्स आपण घेऊन येऊया. सो तशी एक कॉन्सेप्ट कुठेतरी डोक्यात आली. आणि म्हणजे नोकरी व्यतिरिक्त हाऊसवाईफ असल्यामुळे काहीतरी आपण वेगळं करूया, सपोर्ट करू आपल्या हजबंडला, असंच म्हणजे एक मनामध्ये विचार होता. सो तो एक विचार लक्षात घेऊन आम्ही या डायनिंग डिलाइट्सची सुरुवात केली. सो आमचं शॉप मी म्हटल्याप्रमाणे रिटेल शॉप जरी असलं तरी कोणाला काही रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज पण करून देतो. आणि आम्ही आमच्या डिझाईन्स पण काही लोक म्हणजे मॅन्युफॅक्चररशी आमचा टायअप आहे. सो त्यांच्याकडे जाऊन आम्ही आमच्या डिझाईन्स देऊन त्या पण बनवून घेतो. आणि काही प्रॉडक्ट्स कोणाला काही हवे असले लोगो प्रिंट करून किंवा आपलं काही डिझाईन प्रिंट करून सो तसं पण आपण ऑर्डर्स घेतो. आणि युनिक आणि ब्युटिफुल डेकोर आयटम्स देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आमच्याकडे म्हणजे 3 कॅटेगरीमध्ये साधारण आम्ही डिवाईड केलं आहे. सो आमच्याकडे किचन क्रॉकरी आहे, डेकोर प्रॉडक्ट्स आहेत आणि रेस्टॉरंट क्रॉकरी पण आम्ही प्रोव्हाइड करतो. सो किचन क्रॉकरीमध्ये आमच्याकडे सगळे तुम्हाला इथे दिसत आहेत त्याप्रमाणे डिनर सेट पण पूर्ण असतो. शिवाय तुम्हाला केटल सेट किंवा असे हे जे ग्लासचे सेट दिसत आहेत ते गिफ्टिंगसाठी तुम्हाला भरपूर आयटम्स आमच्याकडे अवेलेबल असतात. सो किचन क्रॉकरी. त्यानंतर आमचा USP म्हणायला हरकत नाही की तुम्ही पूर्ण 12चा डिनर सेट घेतलाच पाहिजे असं आम्ही कंपल्शन ठेवत नाही. तुम्हाला 4 जणांना गिफ्ट करायचं आहे किंवा आजकाल फॅमिली 2-4 जणांची असते सो तुम्हाला तसं गिफ्ट करायचं आहे सो आम्ही तो पण ऑप्शन ठेवलेला आहे. त्यानंतर हे जे लहान मुलांचा सेट आहे
खेळण्याचा किड्स टी सेट, तो पण एक हॉट सेलिंग प्रॉडक्ट म्हणता येईल आमच्याकडचा, खूप आवडतो लोकांना. नंतर मग हे असे काही गिफ्टिंग आयटम्स आहेत, जसे छोट्या मोठ्या फॅमिली फंक्शनसाठी पण गिफ्ट्स लागतात. हळदी कुंकू करतो आपण, आपल्याला सवाष्णींना द्यायला पण काही गिफ्ट्स लागतात, सो तसे पण गिफ्ट्स आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यानंतर पुढची रेस्टॉरंट क्रॉकरी. सो आम्ही रेस्टॉरंटला पण सगळी क्रॉकरी प्रोव्हाइड करतो. त्यांना लागणारं स्टील, ग्लासवेअर, मॅलेमाइन, सिरॅमिक असं सगळं, प्लॅटर्स वेगवेगळ्या, ते सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यानंतर मग रेस्टॉरंटमध्ये जे किचन इक्विपमेंट्स लागतात, त्यांना ज्या किचनमध्ये जे तुम्हाला इथे दिसत आहेत ॲक्सेसरीज त्या सगळ्या लागतात, त्या पण आम्ही सगळ्या प्रोव्हाइड करतो. बुफेवेअर असू दे किंवा कॉफी मेकर, मोठे मोठे त्यांचे फ्रीज, मशिनरीज जे पण लागतात ते एंड टू एंड रेस्टॉरंट हॉटेलसाठी आम्ही सप्लाय करतो. त्यानंतर ग्लासवेअर, सो ग्लासवेअरमध्ये पण सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. अशा प्रकारे म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंटला बेसिकली एंड टू एंड सगळं आम्ही सप्लाय करतो. त्यानंतर मग इथे काही क्लायंट्स फीडबॅक आम्ही ची स्लाईड लावली आहे जस्ट, कारण ॲप्रिशिएशन कोणाला नको असतं. आम्हाला पण छानच वाटतं जेव्हा कोणी गुगल रिव्ह्यू देतात की आम्ही तुम्हाला रिव्ह्यू दिला आहे आणि खूप छान प्रॉडक्ट्स आवडले आहेत सगळ्यांना. सो असे हे काही क्लायंट्स रिव्ह्यूज आहेत, ते घरात छान ठेवतात आणि अभिमानाने म्हणजे सांगावंसं वाटतं की आमचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते UK, US पण व्यवस्थितरित्या पोहोचलेले आहेत. आम्ही शिपिंग करतो आणि काही चार्जेस जे शिपिंगचे नॉमिनल असतात ते लावून, कारण की फ्रजाईल प्रॉडक्ट्स आहेत, सो त्यांना पॅकिंग आणि पॅकेजिंगला बरीच मेहनत आहे. त्यानंतर मग दिवाळीसाठी काही गिफ्ट हॅम्पर्स, म्हणजे काही पण सणवार आले तर आम्ही हॅम्पर्स वगैरे असं बनवत असतो आणि काही जे पण डिस्काउंट आम्हाला करता येईल किंवा त्यावेळी जे ठेवता येईल त्याप्रमाणे आम्ही ठेवून ते ऑफर ठेवत असतो. सो ह्या दिवाळीसाठी काही गिफ्ट्स असे आहेत. तुळशी वृंदावन पण म्हणजे तुम्हाला 4 ठिकाणी बघायला मिळेल, पण आमच्याकडे येऊन तुम्ही हातात घेऊन तो प्रॉडक्ट बघा, तुम्हाला त्याची क्वालिटी नक्कीच लक्षात येईल. A1 क्वालिटीचे आम्ही ठेवतो, म्हणजे 4 ठिकाणी दिसतं तसं तुम्हाला इथे दिसणार नाही. खूप चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट्स आहेत. त्यानंतर मग असे काही लॅम्प्स आहेत जे तुम्ही दिवाळीत ॲज अ डेकोर आपल्या घरात ठेवू शकता. नंतर मग स्पून रेस्ट, वेगवेगळ्या प्रकारचे हे असे टी लाईट कॅन्डल होल्डर्स, गिफ्टिंग आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. सो आम्ही कॉर्पोरेट्समध्ये पण गिफ्ट्स प्रोव्हाइड करतो, बल्क ऑर्डर्स घेतो. त्यानंतर कस्टमाइज्ड करून तुम्हाला काही लोगो प्रिंट करून हवा असेल किंवा तुमचा काही ब्रँड नेम प्रिंट करून हवा असेल, डिझाईन काही हवं असेल तर तसं आपण प्लेट्स, कप्स, कॉफी मग्स कशावरही प्रिंट करून देतो. त्यानंतर होम डेकोर आणि रेस्टॉरंटचं मी सांगितलंच, त्याच्यात पण आम्ही डील करतो. सगळ्या प्रकारचे ते रेस्टॉरंटला लागणारी क्रोकरी, मशिनरीज आणि डेकोर आयटम्स आम्ही प्रोव्हाइड करतो. फॅमिली फंक्शन्ससाठी पण गिफ्टिंग सोल्युशन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर हे काही आमचे प्रोजेक्ट्स आहेत केलेले. रेड कॅसल नावाचं हे हॉटेल आहे, तिथे आम्ही सगळी ही क्रोकरी, त्यांना बॅट शेपचे प्लॅटर्स हवे होते, सो तसे प्लॅटर्स, ग्लासवेअर्स, त्यानंतर डेकोर आयटम्स आम्ही करून दिले. त्यानंतर हे परिवार गार्डन नावाचं नाशिकला जाण्याच्या रस्त्यावर पण एक रेस्टॉरंट आहे, तिथे पण आम्ही मॅलेमाइनची सगळी क्रोकरी त्यांना प्रोव्हाइड केली. स्पाइस डेला नावाचं हे एक हॉटेल आम्ही पूर्ण कवर केलं. सो हे सगळं आमचं आय मीन एक गुड थिंग जी आम्ही केली, म्हणजे आम्हाला अभिमान आहे की आम्ही 3-4 हॉटेल्स केले आणि अजून ग्रो करतो आहे. हळूहळू चालली आमची प्रगती. सो हे आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे. आम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं खरंच गरजेचं आहे, ते आत्तापर्यंत आपण बऱ्याच जणांकडनं ऐकलं. सो त्याच्यासाठी उत्तरा खूप मेहनत घेत असते सोशल मीडियावरती पण. आम्ही म्हणजे असतो इंस्टाग्राम, फेसबुक, त्यानंतर आमचं diningdelights.net.in अशी वेबसाईट पण आहे, त्यावर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत. सगळे प्रॉडक्ट्स आमचे त्याच्यावर आहेत. त्यानंतर पेमेंट गेटवे पण व्यवस्थित प्रकारे रेडी आहे, सो तुम्ही वेबसाईटला नक्की भेट देऊन ते चेक करू शकता. एन्जॉय द डायनिंग एक्सपिरियन्स विथ डायनिंग डिलाईट्स ही आमची टॅगलाईन आहे आणि नक्की विजिट करा डायनिंग डिलाईट्स, नेमिनाथ अपार्टमेंट, विलेपार्ले ईस्ट. थँक्यू सो मच. Hello. Thank you. Abhinandan, congratulations. Thank you, sir.
हे समजून घेताना माझ्या मनामध्ये 2-3 प्रश्न आले. एक तर डायनिंग डिलाईट्स हे प्रॉडक्ट हे तुम्ही B2C साठी केलेलं आहे, म्हणजे कस्टमर्ससाठी केलेलं आहे. आणि रेस्टॉरंटचा बिझनेस हा तुमचा B2B आहे, दॅट इज फॉर स्पेसिफिक क्लायंट्स. तिथे डायनिंग डिलाईट्स हे नाव येतं नाही असं नाही, पण तो ऑल टुगेदर वेगळा व्यवसाय आहे, वेगळा बिझनेस आहे आणि त्याचे डायनॅमिक्स वेगळे आहेत, याचे डायनॅमिक्स वेगळे आहेत. इथे तुम्ही गिफ्टिंगही करता, म्हणजे मला म्हणायचं आहे काय की तुम्ही आता ते तुमच्या स्लाईडमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस दाखवलेले आहेत. आता डायनिंग डिलाईट्स पण आहे, त्याच्याबरोबर लॅम्प्स पण आहेत जे तुम्ही आज लोकांना देत आहे. तिथे कन्फ्युजन होतं की हे गिफ्टिंग आहे की काय. ओके, म्हणजे म्हणून माझं म्हटलं की तुमचा फोकस एक्झॅक्टली B2C वर आहे, B2B वर आहे. तुमचं फ्युचरमधली वाटचाल जी असणार आहे ती कारण तुम्हाला यश आलेलं आहे सगळीकडे. आता तुम्हाला 3-4 हॉटेल्स मिळाले, ती भविष्यात अजून वाढू शकतात. पण तिथे तुम्ही स्टेनलेस स्टीलची पण किंवा बाकीच्या काही मशिनरी किंवा काय कॉफी मेकर पासून सगळ्या गोष्टी विकताय, विच इज गुड. सो तुमची पुढचा दृष्टिकोन कसा असेल, हे आहे असं चालू ठेवणं आहे का एक विशिष्ट व्यवसायाकडे फोकस करणं आहे? सर, फोकस हाच आहे की जास्ती करून आम्हाला हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स वरती फोकस करायचा आहे. सुरुवात आम्ही केली आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की छोटा आपला जो पण क्लायंट असतो तो पण महत्त्वाचाच असतो. सो मला त्याच्यातही इंटरेस्ट आहे की आपल्याला असं पण देण्यामध्ये. पण फोकस आमचा बेसिकली हॉटेल्स आणि रेस्टॉरंटकडे पण असणार आहे, म्हणजे मेनली. राईट. मी काही पॉईंट्स ह्याच्यामध्ये ॲड करतो. जसं तुम्ही म्हटले की हे दोन्ही सेगमेंट ऑल टुगेदर एकदम वेगळे वेगळे आहेत. तर रिटेलमध्ये फोकस सुवर्णा जास्त करून रिटेलवरती कॉन्सन्ट्रेट करते. आणि बाकीचं जे आहे जसं रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आम्ही भेट देणं किंवा त्यांना काय सर्व्हिसेस लागतात त्या समजून घेणं आणि ते ऑर्डर्स आणणं, हा भाग आम्ही लोक बघतो. म्हणजे वी आर ॲज अ टीम वी आर वर्किंग. तर आम्ही ते करायचं आहे की आता आपलं प्रेझेंटेशन आहे आणि आपण सगळे फॅमिली आहोत, पार्ल्यातले आहोत. त्यामुळे तुम्ही माझ्या सजेशन्स किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या निगेटिव्हली घेऊ नका. पण होतं काय की आपण ज्यावेळेला प्रेझेंट करतो त्यावेळेला ज्याच्या समोर प्रेझेंट करतो त्याच्या मनात जर कन्फ्युजन तयार झालं की म्हणजे एक्झॅक्टली कोण आहे, तर याच्यासाठी कसं आहे की याच्यासाठी एक वेगळी डिव्हिजन केली तुम्ही म्हणजे रेस्टॉरंट बिझनेससाठी, तर ती जास्ती चांगल्या पद्धतीने ग्रो होईल, एकमेकांमध्ये गुंफणार नाही हे सगळं. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला खूप अडथळे तयार होतात मग, कारण तुमची बिझनेस आयडेंटिटी तयार व्हायला फार त्रास होईल. कारण तुम्ही सांगताय आणि विकताय दुसरं, हे लॉंग टर्ममध्ये चालत नाही. त्यामुळे तुम्ही हा चांगलाच झालाय की तुमचा बिझनेस आहे, आयडियाज चांगल्या आहेत सगळ्या. पण डायनिंग डिलाईट्स जेव्हा म्हणतो तेव्हा ते डायनिंग डिलाईट्स असलेलं चांगलं असतं आणि ते रिटेलमध्ये जाईल, कारण तुमचं शॉप आहे. त्यामुळे लोक म्हणजे तिथे येतील आणि ते काय जे काय तुमचा व्यवहार आहे तो ऑनलाईनचा आहे, तुम्ही ऑनलाईनमध्ये पण आहात. सो त्याचे ते विषय येत नाही. पण B2B आणि B2C हे वेगळं जर केलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. लॉजिकली आम्ही डिफरन्शिएट ठेवलेलं आहे ते. म्हणजे शॉपवरती येणारे कस्टमर जे आहे त्यांना कधी रेस्टॉरंटच्या क्रॉकरीमध्ये इंटरेस्ट नसतो. व्हाईट क्रॉकरी खूप रेअरली कोणी मागतं. आम्ही तर शॉपवरती ती रेंजच नाही ठेवली आम्ही ते त्याच्यासाठी कॅटलॉग्स वेगळे ठेवलेले. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही नाही एंटिटी नाही केली, GST एकच ठेवलेले. राईट. बरं, मला असं विचारायचं आहे की या रेस्टॉरंटला जे काही तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट विकता त्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही त्यांना भेट देता आणि ते सांगता तुम्ही की अमुक हे प्रोडक्ट आहे आमच्याकडे किंवा कॅटलॉग दाखवत असाल, हे सोडून आणखीन कोणते प्रयत्न करता तुम्ही? नंबर 1 हा पहिला प्रश्न आहे माझा. दुसरं की ज्या काही मशिनरी वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहे, फ्रीज किंवा आणखीन काही तुम्ही दाखवलं, ते तुमच्याकडून का घेतात ते लोक? म्हणजे ते डायरेक्ट दुसऱ्या म्हणजे त्या कंपनीकडून किंवा तिथून का नाही घेत? ॲक्च्युली एखाद्याकडे जाऊन चौकशी म्हणजे जेव्हा ते आपल्याकडे करतात तर त्यांना असं वाटतं एंड टू एंड यांच्याकडनं सगळं आपल्याला मिळालं तर एक 1 पॉईंट सोल्युशन. सो तसं मिळालं तर बेटर आहे असं, म्हणजे प्रत्येकाला ते सोपं पडत असतं. सो आम्ही म्हणून हे सगळं ठेवलं आहे की एका ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकारची फॅसिलिटी अवेलेबल व्हावी. याच्या व्यतिरिक्त काही एफर्ट्स घेता का तुम्ही? म्हणजे आणखी काही करता का? काय करतो आम्ही? तर आम्ही आमचे ब्रोशर्स वगैरे त्यांना पाठवतो. वेगळे रेस्टॉरंट जेव्हा कुठलं नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आणि आमच्यापर्यंत ते कळलं तर आम्ही स्वतः जाऊन अप्रोच करतो विदाऊट वेटिंग फॉर दॅम टू कम टू अस. आम्ही जातो त्यांच्याकडे, त्यांना अप्रोच करतो, त्यांना सांगतो की आम्ही काय करतो,
आमचं काय सर्व्हिसेस आहे. मी 1-2 दिवस पूर्ण घालवतो जाऊन स्वतः म्हणजे नाशिकला जात आम्ही हळूहळू नाशिकला पोहोचून जातो निघता एक रेस्टॉरंट घेऊन जे नवीन होतंय ते, म्हणजे अशी आम्ही सुरुवात केली की प्रयत्न केल्याशिवाय सुरुवात केल्याशिवाय होणार नाही, तर तशा प्रकारे आम्ही घेतो. येस. हां हां हो हां हो ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरी जसं तुम्ही सांगितलं. एक तर स्टीलच्या कटलरीज असतात, त्याशिवाय मेलामाइन असतं जे मीडियम रेंजच्या रेस्टॉरंट्समध्ये लागतं. त्याच्यानंतर हाय एंडच्या ह्याच्यामध्ये सिरॅमिक येतं, आणखीन हाय एंडच्या ह्याच्यामध्ये पोर्सलिनपर्यंत जातात या गोष्टी. मग वेगळे कॅटेगरीचं त्या हिशोबाने आम्ही सोल्युशन देतो. सगळ्या प्रकारचे ठेवतो. हो. थँक्यू. एक क्विक क्वेश्चन, अगदी पटकन उत्तर द्या. ऑनलाईन तुम्ही तुमच्या साईटवरतीच विकता की आणखीन कुठचे काही चॅनल्स आहेत? नाही, आमच्या साईटवरच विकतो फक्त. हाऊ डू यू गेट कस्टमर्स टू युअर साईट? फेसबुक, इंस्टाग्रामवर आमचे फॉलोअर्स भरपूर आहेत आणि आम्ही म्हणजे टॅग पण करत राहतो. जे काय त्याच्या हे असतात ते आम्ही अप्लाय करतो आमच्या ह्याला, आणि मग फॉलोअर्स वाढतात, बघतात लोक. सो इंस्टाग्राम हां 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 हो 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 करतोय. त्याशिवाय गुगल रिव्ह्यूज आता आम्ही प्रमोट करतो आमच्या कस्टमर्सला. आम्ही रिक्वेस्ट करतो जर तुम्हाला गुगल रिव्ह्यूज टाकायला तुम्ही ट्रू रिव्ह्यू टाका म्हणून. त्यांनी पण वरती ऑर्गॅनिकली आम्ही वरती यायचा. आय थिंक इट इज अ ऑर्गॅनिक एफर्ट. व्हॉट आय सजेस्ट in future is looking at multiple channels, not just depending on this one channel. कारण का कितीही झालं तरी तुमचे इंस्टाग्राम म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, त्यांचे ते तुमचे जे ओळखीचे किंवा असे लोक आहेत तेवढेच लोक असतात. तुमची रीच असते ती लिमिटेड राहते इंस्टाग्राममध्ये, तुमचे फॉलोअर्स पुरतीच राहते. वाईड आज जे मार्केट आहे ते तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचे चॅनल्स वाढले पाहिजेत. हा एकच चॅनल तुम्हाला उपयोगी नाही. येस. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.